नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या. पुढील 10 ते 15 दिवसात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार. मंत्री गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य. अजित पवार गट महायुतीमध्ये 70हून अधिक जागांवर दावा करणार. विद्यमान आमदारांपैकी कोणाचेही तिकीट कापलं जाणार नाही. देवगिरीवरच्या बैठकीमध्ये हमी. मुंबईतील 36 जागांवर लवकर तोडगा काढण्यावर मवियाची खलबतं. मुंबईतील 6 ते 7 जागांवर तिढा. मेरिटनुसार जागावाटप बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती. 70 ते 80% जागांवर महायुतीचा निर्णय झालाय. लवकरच पूर्ण निर्णय समोर येईल. आमच्या एका जागेचा निर्णय मेरिटवर करणार. बावनकुळेंचं वक्तव्य. महामंडळ वाटपामध्ये सर्वांना सामावून घ्यावं. महामंडळ वाटपासंदर्भात अजित पवार शिंदे फडणवीसांशी बोलणार. सुनील तटकरेंची माहिती. जागा वाटपावर अंतिम होत नाही तोवर प्रत्येक पक्ष दावा करणार. जागा वाटपाचा निर्णय झाल्यानंतर आम्ही एकत्र लढणार. प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. राज्यामध्ये आचारसंहिता लागल्यावर सर्व संपणार. महामंडळ वाटपावरून जितेंद्र आव्हाडांनी महायुतीला डिवचलं. शिंदे राज्यामधील भाजपच्या नेत्यांना रिपोर्ट करत नाहीत. महामंडळ वाटपावर रोहित पवारांचा भाजप अजित पवार गटाला टोल. एक देश एक निवडणूक प्रस्तावाला मान्यता. येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये केंद्र सरकार याबाबतचं विधेयक मंजूर करणार. एक देश एक निवडणूक कॅबिनेटमध्ये झालेला ऐतिहासिक निर्णय. प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. तर 100 दिवसांच्या काळामध्ये मोदींनी दिलेलं आश्वासन पूर्ण केलं. बावनकुळेंचं विधान. मोदीजी हा निर्णय एकटे घेणार नाही. सर्वसंमतीने निर्णय होणार. एक देश एक निवडणुकीवर सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. राष्ट्रीय पक्ष टिकवून प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा मोदींचा डाव. एक देश एक निवडणुकीवर एमआयएमचे नेते अझरुद्दीन ओवैसींची टीका. आधी राज्यामधल्या महापालिका नगरपालिकांच्या निवडणुका घ्या. एक देश एक निवडणुकीवरून राज ठाकरेंचा मोदी सरकारला टोला. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घेण्याची ट्विटद्वारे मागणी. अकोल्यामधील मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण. हृदयविकारामुळे नव्हे तर मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट. जय मालोकरच्या मृत्यूबाबत उच्च स्तरावर चौकशी करावी. संशय कोणावरही नाही. पोलीस संरक्षण द्या. मालोकर कुटुंबियांची मागणी. राहुल गांधींची जीभ छाटू नये तर त्यांच्या जिभेला चटके द्यायला हवेत. शिंदेच्या आमदारानंतर आता भाजप खासदार अनिल बोंडेंचं वादग्रस्त विधान. राहुल गांधींनी चैत्यभूमीवर जाऊन माफी मागावी. राहुल गांधींनी माफी मागितल्यास मी माझे शब्द मागे घेणार. संजय गायकवाडांचं वक्तव्य. संजय गायकवाडांचं वक्तव्य ही त्यांची वैयक्तिक भूमिका. पक्षाने असे वक्तव्य केलेले नाही. अशी वक्तव्य होऊ नयेत या मताचा मी. गायकवाडांच्या वक्तव्यावर मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया. खरं तर राहुल गांधींवर गुन्हा दाखल व्हायला हवा. एससी एसटी ओबीसी समाजामध्ये राहुल गांधींनी भीती निर्माण केली. अनिल बोंडेंची प्रतिक्रिया. राहुल गांधी तुमच्या गिधाड धमक्यांना घाबरणारे नाहीत. राहुल गांधींबाबत अवकात राहुलमध्ये बोला, अन्यथा जनता रस्त्यावर आणेल. विजय वडेट्टीवारांचा निशाणा. काँग्रेसच्या आंदोलनाला शरद पवार गटाचा पाठिंबा. काँग्रेसकडून आज राज्यभरात आंदोलनाची हाक. राहुल गांधींविरोधातील भाजप नेत्याच्या वक्तव्याविरोधात आंदोलन करणार. पुण्यामध्ये संभाजीराजे छत्रपती बच्चू कडू आणि राजू शेट्टींची एकत्रित बैठक. इतर घटक पक्षांच्या उपस्थितीमध्ये सकाळी 11:30 वाजता बैठक होणार. विधानसभेसाठी रणनीती आखण्याची शक्यता. बुलडाण्यामध्ये आज महिला सशक्तीकरण कार्यक्रम. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये 26 पुतळ्यांचं आज लोकार्पण होणार. बुलडाण्यामध्ये लोकशाही विरुद्ध हुकुमशाही आशयाचे बॅनर झळकले. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधीच बॅनर झळकल्यानं चर्चांना उधाण. अज्ञात व्यक्तीनं बॅनर लावल्याची माहिती. मंत्री अब्दुल सत्तारांच्या समर्थकांकडून आज सिल्लोड बंदची हाक. रावसाहेब दानवेंच्या विरोधात मोर्चा. दानवेंनी सिल्लोडचा उल्लेख पाकिस्तान असा केल्यानं मोर्चा काढणार. सुप्रिया सुळेंना राज्यापेक्षा देशामध्ये जास्त रस. सुळेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या चर्चांवर शरद पवारांची प्रतिक्रिया. तर मवियातील मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निवडणुकीनंतर ठरू. एका मुलाखतीमध्ये पवारांचं भाष्य. प्रगत महाराष्ट्रामध्ये भविष्यात महिलेला मुख्यमंत्रीपद मिळावं. रश्मी ठाकरे आणि सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदासाठी सक्षम. वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया. रश्मी ठाकरेंनी राजकारणामध्ये कधीही रस घेतला नाही. कारण नसताना नाव घेणं योग्य नाही. महिला मुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नावर किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया. लाडकी बहिणीविरोधात वडपल्ली वार कोर्टामध्ये गेले. योजनेला बदनाम करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. लाडक्या बहिणी सावत्र भावांना जोडा दाखवतील. नवी मुंबईतून मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर निशाणा. लोकांना कामाची किंमत नाही याचा लोकसभेवेळी अनुभव आला. न सांगता काम केल्यास लोकांना किंमत राहत नाही. अजित पवारांनी बारामतीकरांसमोर खंत व्यक्त केली. महाराष्ट्रामध्ये भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आहेत, त्यामुळे तेच भाजपचे मुख्यमंत्री होतील. बावनकुळेंकडून गिरीश महाजनांच्या वक्तव्याला दुजोरा.
सीएम पदासाठी फडणवीस हाच भाजपचा चेहरा. बावनकुळेंकडून महाजनांच्या वक्तव्याचं समर्थन. तर मीच कॅप्टन असं म्हणणाऱ्या शिंदेंना आता भाजपनं डिसमिस केलंय. संजय राऊतांची टीका. अमित ठाकरेंनी भांडूप आणि दिंडोरीमधून विधानसभा निवडणूक लढवावी. मनसे कार्यकर्त्यांची राज ठाकरेंकडे आग्रही मागणी. मनोज चव्हाण यांची माहिती. अमित ठाकरे यांच्या उमेदवारीसाठी मांगाठाणे आणि भांडूपमध्ये मतदारसंघात बॅनरबाजी. मनसेचे उपाध्यक्ष मिलिंद घाग यांनी लावले बॅनर्स. अमित ठाकरेंच्या उमेदवारीसाठी पक्षामध्ये आग्रही मागणी. पैसे देऊन वैजापूरची उमेदवारी देण्याचा घाट ठाकरेंनी रचला होता. शिंदेगडाचे आमदार रमेश बोरनारे यांचा गंभीर आरोप. तर जो जास्त बोली लावेल त्याला तिकीट मिळेल, ही ठाकरे गटाची भूमिका. संजय शिरसाट यांची टीका. विधानसभेला 250 जागा लढवण्याची ताकद असलेला आमचा पक्ष 250 जागा जिंकल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री असतील. मनसे नेते कर्णभावराव दुंडबळेंची प्रतिक्रिया. महाराष्ट्रामध्ये 209 जागांवर माहितीला अनुकूल वातावरण. शिंदे गटाच्या अंतर्गत सर्वेक्षणामध्ये आकडा समोर. शिंदे गटाचे प्रवक्ते किरण सोनावणेंची माहिती. ठाकरे गटाच्या संजय दिना पाटील यांच्या खासदारकीला आव्हान. शपथपत्रामध्ये आईच्या नावाचा उल्लेख नसल्यानं अपात्र ठरवण्याची मागणी. शहाजी थोरातांकडून पाटील यांच्या खासदारकीला आव्हान. वर्ल्ड ॲग्रिकल्चर फोरममध्ये महाराष्ट्राला दुसरा जागतिक कृषी पुरस्कार. कृषी विकासासाठी शिंदेंनी उचललेल्या पावलांची दखल. पुरस्कार शेतकऱ्यांना समर्पित. मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन. 2026 साठी आम्ही आधीच ॲडव्हान्स बुकिंग करतोय. आमचाच मुख्यमंत्री असेल. 2026ला सेमी कंडक्टरची पहिली चिप काढायला आम्हाला चल बोलवा. फडणवीसांची टोलेबाजी. सचिन पिचवरून चिपवर आले. शिंदेंची मिश्किल टोलेबाजी. फक्त पिचवर अंपायर असतो, पिचसाठी कंडक्टर आहे. सेमी कंडक्टर उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळेला शिंदेंची फटकेबाजी. मुंबईमध्ये 22 देशांकडून पृथ्वी वाचवण्यासाठी झाडाला पाणी घालत संकल्प. पृथ्वीला वाचवायचं असेल तर झाडं लावणं गरजेचं. मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन. महाराष्ट्रामधील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार. मला काही सांगायचंय. मुख्यमंत्री शिंदेंवर आधारित नाटक. अभिनेता संग्राम समिळे मुख्य भूमिकेमध्ये असणार. नितेश राणे आणि हाजी अराफत यांची तासभर चर्चा. पैगंबरांवर आक्षेपार्ह वक्तव्य करणार नाही. राणेंचा हाजी अराफत यांना वचन. प्रहार जनशक्ती पक्षाकडून निफाड चांदवडमधील उमेदवार घोषित. निफाडमधून गुरुदेव कांदे प्रहारचे उमेदवार असणार. तर चांदवडमधून गणेश निंबाळकरांना उमेदवारी जाहीर. बीडमध्ये भाजपा आमदार लक्ष्मण पवारांकडून निवडणूक न लढण्याचे संकेत. 15 दिवसांमध्ये मी निर्णय जाहीर करणार. गेवराईमध्ये चांगले अधिकारी द्या म्हणून अनेकदा पक्षाला विनंती केली. लक्ष्मण पवारांचं वक्तव्य. राजू शेट्टी यांनी घेतली साखर आयुक्तांची भेट. केंद्र सरकारकडून साखर अध्यादेशामध्ये धोरणात्मक बदल करण्याच्या निर्णयामध्ये शेतकऱ्यांची बाजू समजून घेण्याची मागणी. नवीन अध्यादेशासाठी विविध सूचना सुचवल्या. आदिवासी समाजामध्ये आम्हाला 46वी जात नको. धनगर समाजानं आदिवासी कोट्यातून आरक्षणाची मागणी करू नये. नरहरी शिरवाळ यांचं वक्तव्य. तर सोमवारी आदिवासी समाजातील संघटना मुख्यमंत्र्यांना भेटणार. शिरवाळांची माहिती. अंतरवाली सराटीमध्ये छत्रपती संभाजीनगर विभागाचे माजी आयुक्त मधुकर राजे आर्दड यांनी घेतली जरांगे पाटलांची भेट. आर्दड घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवार. आरक्षणासाठी धनगर समाज पंढरपूरमध्ये आक्रमक. मोहोळ तालुक्यामधल्या संताजी वाघमोडेंचा आत्मदहनाचा प्रयत्न. जवळच्या इतर कार्यकर्त्यांमुळे अनर्थ टळला. दक्षिण सोलापूरमध्ये विद्यमान आमदार सुभाष देशमुखांबाबत स्थानिक भाजपमध्ये नाराजी. सोलापूर महापालिकेच्या भाजपचे माजी उपमहापौर राजेश काळे यांचा सोमनाथ वैद्य यांना उमेदवारी मिळण्यासाठी पाठिंबा. पालघरमध्ये ठाकरे गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटामध्ये प्रवेश. जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश संपन्न. कीर्तनकार इंदोरीकर महाराजांकडून राज्यातील शाळांमध्ये मोबाईल बंदी करण्याची मागणी. मुलांच्या शिक्षणावर थेट परिणाम होत असल्याचं भाष्य. मुंबईमध्ये जिशान सिद्दीकींच्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल. आप आणि काँग्रेसचे ईदचे बॅनर्स फाडल्याप्रकरणी कारवाई. काँग्रेसच्या सचिन सावंत यांची ट्विट करत माहिती. कांदिवली विधानसभेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच. कांदिवली विधानसभेवर काँग्रेसचा दावा असताना देखील ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांच्याकडून कांदिवलीमध्ये प्रचार सुरू. मलकापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी देवराम गवळी निलंबित. दारूच्या नशेमध्ये जळगाव जामोदमध्ये गणेश भक्तांवर लाठीमाराचा आरोप. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानं कारवाई. नारपार रेणा नदीजोड प्रकल्पावरून साडी चोळीचा आहेर. खानदेश हितसंग्राम संघटनेकडून उत्तर महाराष्ट्रामधील 25 आमदार आणि मंत्र्यांना साडी चोळीचा आहेर. नागपूरच्या काटोल तहसील कार्यालयाच्या गेटवर शेतकऱ्यांनी बैल बांधली. तहसीलदारांसह कर्मचारी कार्यालयामध्ये अडकले. परळीमध्ये 23 तारखेला निघणाऱ्या शेतकरी आक्रोश मोर्चावरून राजकारण तापलं. ट्रॅक्टर आणि बैलगाडी मोर्चा काढण्याच्या ऐवजी शेतकऱ्यांचा मोर्चा काढा. विरोधकांना खुला आव्हान. अहमदनगरमध्ये छावा संघटनेकडून ग्रामपंचायतींना टाळं ठोकण्याचा इशारा.
बांधकाम कामगारांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याचा आरोप. भंडाऱ्यामध्ये भटक्या नाथजोगींचा लाखांदूर तहसील कार्यालयावर मोर्चा. 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याचं प्रकरण दडपणाऱ्या दिघोरीच्या ठाणेदारावर कारवाईची मागणी. पुण्याच्या बावधानमध्ये पत्नीच्या बॉयफ्रेंडची पतीकडून हत्या. पत्नीचे बॉयफ्रेंड सोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राग अनावर. बिहारी मित्राच्या मदतीनं हत्येचा कट रचला. आरोपीसह साथीदार मित्राला अटक. ठाण्यामध्ये आईवरून शिवी दिली म्हणून क्राईम सिरीज पाहून सुपरवायझरची हत्या. कापूरबावडीमधील उच्चभ्रू सोसायटीमधली घटना. आरोपीला सांगलीमधून अटक. जळगावच्या एरंडोलमधील डीडीसीपी महाविद्यालयामध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांचा मेळावा. विद्यार्थिनींसह महिलांसोबत विविध विषयांवर चाकणकरांनी संवाद साधला. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये 4 ऑक्टोबरला सांगलीमध्ये मराठा समाज संस्थेचा कार्यक्रम. भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील यांची माहिती. गणेशोत्सवानंतर कोल्हापूरकरांना नवरात्रोत्सवाचे वेध. करवीर निवासींनी अंबाबाई मंदिरामध्ये तयारीला वेग. पश्चिम देवस्थान समितीकडून शिखराच्या रंगरंगोटीला आणि स्वच्छतेच्या कामाला सुरुवात. खेडच्या साबुर्डी राजगुरुनगर मार्गावरील विद्यार्थ्यांचं ग्रामस्थांसह बस अडून राजगुरुनगर आगाराविरोधात आंदोलन. एसटी बसच्या कमी फेऱ्या आणि बस वेळेवर येत नसल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे हाल. जळगावच्या मुसाळा आणि मुक्ताईनगरमध्ये 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर जोरदार पावसाची हजेरी. पावसामुळे तूर, उडीद, कपाशी पिकाला फटका बसण्याची शक्यता. सांगलीच्या शिराळ्यामधल्या चांदोली धरण 100% भरण्याच्या मार्गावर. पावसानं उसंती घेतल्यानं धरणामध्ये पाण्याची आवक बंद. परभणीमधल्या येलदरी जलाशय 80% भरलं. परभणीकरांची पाण्याची चिंता मिटली. सोलापूरच्या करमाळ्यामधील मांगी तलाव 99.60% भरला. तलाव भरल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. जळगावच्या अतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले. धरणातून 9323 क्युसेकनं पाण्याचा तापी नदीपात्रामध्ये विसर्ग. भंडारा जिल्ह्यामधल्या लेंडेझरी इथल्या नागरिक 5 महिन्यांपासून पिण्याच्या शुद्ध पाण्यापासून वंचित. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष. 2 ते 3 किलोमीटर अंतराहून महिलांवर पाणी आणण्याची वेळ. ई पीक पाहणीसाठी 23 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ. शेतकऱ्यांनी तत्काळ ई पीक नोंदणी करण्याचे भंडारा कृषी विभागाचं आवाहन. सीमावर्ती भागामध्ये असलेल्या मध्य प्रदेशच्या खेतिया बाजार समितीमध्ये कापूस खरेदीला सुरुवात. कापसाला प्रति क्विंटल 7,500 रुपयांचा दर.